तर मंडळी, तुम्हाला पण हे बाळ पाहून भीती वाटली का? बघूया नक्की काय होतं हे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर नमस्कार कसमादे आणि खानदेशची पब्लिक. आम्ही गेलो होतो तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही नाशिकहून रात्री 10 वाजता निघालो. सकाळी 5च्या दरम्यान तुळजापूरमध्ये पोहोचलो. जवळच एक रूम बुक केलेली. तिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो, चेंज केलं आणि आलो सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही चहा घेतला, जो की खूपच पानसट होता. मग आम्ही पुन्हा गेलो जवळच असलेलं हॉटेल भवानी कामत येथे. तिथे आम्ही नाश्ता केला. तुम्ही बघू शकता माझे सगळे फॅमिली मेंबर्सला नाश्ता करताय. नंतर त्यांनी पुन्हा चहा घेतला आणि हे बघा छोटंसं पिल्लू पण सगळे एन्जॉय करतं आहे. आणि मग आम्ही निघालो मंदिराकडे दर्शन घ्यायला. 15 ऑगस्ट आणि श्रावण महिना असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आम्हाला 2 ते 3 तास कसेही दर्शनासाठी लागणारच होते. आम्ही चाललो आहे रांगेत दर्शन घेण्यासाठी. आम्ही तिथे बराच वेळ उभं राहिलो आणि मला पुन्हा ते छोटं भवानी मातेचं रूप दिसलं आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर मला खूप भीती वाटली होती. असंच आम्ही सगळं बघत, अंगात येणाऱ्या बायकांना बघत आमचा दर्शनात कधी वेळ निघून गेला समजलंच नाही. आणि मग दर्शन झालं भवानी मातेचं. अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी रूप पाहून खूप छान वाटलं. पूर्ण दिवसाचा थकवा निघावा एवढं सुंदर दर्शन झालं. थँक्यू.